ढालेवाडी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसले हे छोटंसं गाव. खंडेरायाच्या जेजुरीपासून अवघ्या 2 किलोमीटरवर हे गाव आहे. साधारणतः 350 घरे व 1425 इतकी लोकसंख्या. या शतांतर्गत आमच्या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या व्हिलेज अटॅचमेंटसाठी या गावात 7 दिवस राहण्याची संधी आम्हाला मिळाली. ढालेवाडी गाव आधी कराड नदीकिनारी वसलेलं होतं. नाझरे धरण म्हणजेच मल्हारसागर धरणाच्या उभारणीनंतर 1962 साली या गावचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनानंतर उद्भवलेल्या समस्या यावर मात करत या गावाने सर्व क्षेत्रात प्रगती केली व आदर्श गाव पुरस्कार सुद्धा मिळवला. आणि ते करत असताना कसं ग्रामपंचायतीचं उत्पन्न बी वाढणं, ग्रामपंचायतीत त्यावेळेस उत्पन्न नसायचं. आता तुम्हाला सांगतो त्यावेळेस मला वाटते 12 वित्त आयोग. एक पुनर्वसित गाव तर एक आदर्श गाव, हा या गावचा प्रवास माजी सरपंच श्री सुरेश कहाणे सर यांनी आम्हाला उलगडून सांगितला. या 7 दिवसात आम्ही गावातील विविध शासकीय संस्थांना भेटी दिल्या. या गावातील विकास कामे पाहिली, या गावातील समस्या जाणून घेतल्या, चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यातील पहिली संस्था होती अंगणवाडी. या अंगणवाडीत सध्या 14 मुले आहेत. अंगणवाडी सेविकांनी आम्हाला बालक व गर्भवती मातांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. हे आहे ICDS अंतर्गत प्रसूती झालेल्या मातांना देण्यात येणारे किट. अरे वा, आता तू सांग अरे सांग नाव सांग. सुट्टी नाही बरं का आज माहिती. चला आम्ही घेऊन जाऊ. आता तुला येत नाही म्हणून आम्ही घेऊन जाणार आहे. नाही म्हणले की घेऊन जायचं, येत नाही म्हणून. या बालकाशी संवाद साधताना आम्हाला आमच्यातलं लहान मुले जिवंत झाल्यासारखं वाटलं. यानंतरची भेट होती जिल्हा परिषद शाळेला. येथील शिक्षक, मुख्याध्यापक आणि मुले यांच्याशी आम्ही संवाद साधला. मध्येच नाही जात, पण थोडस जरा म्हणजे काय होतं कामानिमित्त. आता काय होतं वरती शिंद्यांची वस्ती आपल्याकडे आणि म्हणजे ते ग्रामस्थांचं सहकार्य आम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचतो, त्यांना रिस्पेक्ट देणं. मराठी माध्यमाच्या झेडपी शाळेतील मुलांच्या डोळ्यातील स्वप्ने अगदी सुखावणारी होती. अरे वा, आणि कोणाला काय व्हायचंय? आर्मी ऑफिसर. अरे वा वा. उभं राहून सांगितलं. नाही असू द्या. आणि कोणी ठरवलंय? तू ठरवलंय काय व्हायचं? अरे वा, बरं.
आणि कोणी ठरवलं तुम्ही? आषाढी एकादशी निमित्त शाळेत वारीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुद्धा सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. याच सोबत गावच्या आशाताईंची भेट घेऊन गावच्या आरोग्याविषयी माहिती आम्ही जाणून घेतली. हा आहे ग्रामपंचायतीमार्फत चालवला जाणारा ॲक्वा फिल्टर प्लांट. जेजुरीमधील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय, गावातील सार्वजनिक वितरण प्रणाली अशा संस्थांना भेटी देऊन आम्ही त्यांची कार्यपद्धती व इतर माहिती जाणून घेतली. आता हे वितरित कधी करणार? विक्री आता उद्या किंवा परवाची चालू करणार. लोकांना पहिला सुरुवातीला मेसेजद्वारे कळवणार किंवा फोन करून सुद्धा मी लोकांना कळवतो. कारण माझ्याकडं फोन नंबरची डायरी पूर्ण कार्डधारकांची माझ्याकडे नंबर आहे. त्या नंबरप्रमाणे सगळ्यांशी मी कॉन्टॅक्ट साधतो. अंत्योदयाला किती मिळतो? अंत्योदयला प्रत्येकी कार्डला 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ. यानंतर महत्त्वाचा भाग होता शिवार भेटीचा. नाझरे धरणामुळे गावातील बहुतांशी जमीन ही सिंचनाखाली असून बागायती आहे. पेरू, डाळिंब, ऊस, द्राक्षे यांची लागवड केलेली पाहायला मिळते. मोठं मोठं होत्यात एवढा 1 किलो. दरम्यान यशदाचे ADG माननीय मंगेश जोशी सर यांची भेट आणि त्यांनी आम्हाला केलेले मार्गदर्शन हे मनोबल उंचावणारे आणि आनंददायी होते. ढालेवाडी गाव धार्मिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहे. खंडेरायाच्या पत्नी रंभाई देवीचे मंदिर येथे पाहायला मिळते. सोमवती अमावस्येला खंडेरायांची पालखी जेजुरी गडावरून येथे आणली जाते. साधारणतः 3-4 लाख भाविक येथे जमतात. एक धार्मिक तसेच पर्यटन केंद्र म्हणून हे क्षेत्र विकसित करण्याचा मानस रंभाई देवी मंदिर ट्रस्ट यांनी व्यक्त केला. मल्हारसागर धरणाच्या परिसरात आम्हाला विविध रंगांचे, छटांचे सुंदर पक्षी पाहायला मिळाले. जैवविविधतेने समृद्ध असा हा भाग इकॉलॉजिकली सुद्धा महत्त्वाचा असून त्या दृष्टीने याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. कारण देशाचा विकास करायचा असेल तर गावाकडे लक्ष द्यावे लागेल. आमच्या अधिकारी बनण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्हाला या 7 दिवसाचा जो अनुभव मिळाला त्याचा पुढील प्रशासनातील वाटचालीत खूप फायदा होईल. खंडोबाच्या पावनभूमीत वसलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्याने नटलेल्या या आदर्श गावातील अभ्यास दौरा नेहमीच लक्षात राहील.